नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। जगाचा भूगोल अशी 20 व्हिडिओची आपण सिरीज पाहत आहोत आणि या 20 व्हिडिओच्या सिरीज मधून आपण संपूर्ण जगाचा भूगोल कव्हर करणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये जगाच्या भूगोलवर आधारित कुठे ना कुठे प्रश्न विचारला गेलेला असतोच। त्यातल्या त्यात आपल्या टीईटीच्या पेपर 1 आणि पेपर 2 ला तर हमखास प्रश्न असतात। पेपर 2 ला तर 30 मार्काला सामाजिक शास्त्रामध्ये भूगोल विचारलं जातं आणि त्या 30 पैकी 10 मार्क हे जगाच्या भूगोलवर आधारित असतात आणि हे 10च्या 10 मार्क आपल्याला या 20 व्हिडिओज मधून आराममध्ये कव्हर होऊन जातात। आता ही जी काही 20 व्हिडिओची सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत इस्रायल, सौदी अरेबिया, मलेशिया, जपान, श्रीलंका, आफ्रिका, इजिप्त, टांझानिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, अंटार्क्टिका खंड, ऑस्ट्रेलिया, युरोप खंड, जर्मनी, इटली असे 18 व्हिडिओ पाहिलेले आहेत। हे 18 व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिले नसतील तर पाहून घ्या। आय बटनवर क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल किंवा प्लेलिस्ट चेक करा, प्लेलिस्टमध्ये जगाचा भूगोल चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे व्हिडिओज मिळून जातील। आणि आता आजच्या या व्हिडिओमध्ये हा 19वा व्हिडिओ आहे आणि 19व्या व्हिडिओमध्ये आपण ऑस्ट्रेलिया हा खंड आहे आणि ऑस्ट्रेलिया खंडामध्ये ऑस्ट्रेलिया हा देश आहे त्याच्यातीलच ऑस्ट्रेलियातील अबोरिजिन हा टॉपिक पाहणार आहोत। म्हणजे ऑस्ट्रेलियात पूर्वी ऑस्ट्रेलॉइड वंशाचे लोक होते। आता एक लक्षात घ्या, ऑस्ट्रेलिया हा खंड आहे आणि या ऑस्ट्रेलियाच खंडामध्ये ऑस्ट्रेलिया हा देश आहे आणि युरोप खंडामध्ये ऑस्ट्रेलिया हा एक देश आहे। तो ऑस्ट्रेलिया वेगळा आणि हे ऑस्ट्रेलिया वेगळं, एवढं लक्षात राहू द्या। आता आपण ऑस्ट्रेलियातील अबोरिजिन पाहूत। ऑस्ट्रेलियात पूर्वी ऑस्ट्रेलॉइड वंशाचे लोक होते। विधान महत्त्वाचं, ऑस्ट्रेलियामध्ये पूर्वी कोणत्या वंशाचे लोक होते तर ऑस्ट्रेलॉइड या वंशाचे लोक होते। युरोपीय लोकांनी त्यांना अबोरिजिन हे नाव दिले। आता युरोपीय लोकांनी ऑस्ट्रेलियातील ऑस्ट्रेलॉइड वंशाचे जे लोक होते त्यांना नाव काय दिले तर अबोरिजिन हे नाव दिले। अबोरिजिन या शब्दाचा अर्थ मूळचे रहिवासी असा होतो। अबोरिजिन या शब्दाचा अर्थ काय होतो तर मूळचे रहिवासी असा होतो। अबोरिजिन लोक कसे होते तर अबोरिजिन लोक हे भटके होते। अबोरिजिन लोक हे भटके होते। अबोरिजिन लोक हार्पून, बूमरँग, चाकू, भाले इत्यादींचा वापर शिकारीसाठी करत। अबोरिजिन लोक हे हार्पून, बूमरँग, चाकू, भाले इत्यादींचा वापर शिकारीसाठी करत। आता युरोपियन लोक ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आल्यानंतर या लोकांनी पश्चिम व मध्य वाळवंटी भागात स्थलांतर केले। विधान महत्त्वाचं आहे। आता जे काही ऑस्ट्रेलियातील पूर्वी ऑस्ट्रेलियन वंशाचे लोक होते त्यांना युरोपीय लोकांनी अबोरिजिन हे नाव दिले। हे भटके लोक होते। आता अबोरिजिन या शब्दाचा अर्थ काय मूळचे रहिवासी। पण आता हे युरोपियन लोक आल्यानंतर या लोकांनी म्हणजे कुठल्या अबोरिजिन म्हणजे ऑस्ट्रेलॉइड वंशाच्या म्हणजे त्याला अबोरिजिन म्हणतात। या लोकांनी म्हणजे युरोपियन लोक आल्यानंतर या लोकांनी पश्चिम व मध्य वाळवंटी भागात स्थलांतर केले व अबोरिजिन लोक टोळ्या करून राहू लागले आणि ते भटके असून शिकार, मासेमारी व कंदमुळे गोळा करणे व त्यांचे पारंपरिक व्यवसाय करत होते। आता हार्पून, बूमरँग, चाकू, भाले इत्यादींचा वापर ते शिकारींसाठी करत। सिडनी हे ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे शहर आहे। सिडनी हे ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे शहर आहे। सिडनी हे न्यू साऊथ वेल्स प्रांतांची राजधानी व आंतरराष्ट्रीय बंदर आहे। सिडनी हे न्यू साऊथ वेल्स प्रांताची राजधानी व आंतरराष्ट्रीय बंदर आहे। कॅनबेरा हे ऑस्ट्रेलियाच्या राजधानीचे शहर आहे। कॅनबेरा हे ऑस्ट्रेलियाच्या राजधानीचे शहर आहे। कॅनबेरा हे शैक्षणिक व औद्योगिक केंद्र आहे। कॅनबेरा हे शैक्षणिक व औद्योगिक केंद्र सुद्धा आहे। ॲडिलेड हे शहर दक्षिण ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे। ॲडिलेड हे शहर दक्षिण ऑस्ट्रेलियाची राजधानीचे शहर आहे। ॲडिलेड हे कातडी व लोकरी कापड व्यवसायाचे केंद्र आहे आणि ॲडिलेड हे क्रिकेट ग्राउंड सुद्धा आहे। ॲडिलेड हे शहर कातडी व लोकरी कापड व्यवसायाचे शहर आहे आणि ॲडिलेड या शहरामध्ये क्रिकेटचे ग्राउंड सुद्धा आहे आणि कॅनबेरा या शहरामध्ये सुद्धा क्रिकेटचं ग्राउंड आहे। सिडनीमध्ये सुद्धा क्रिकेटचं ग्राउंड आहे। ब्रिस्बेनमध्ये सुद्धा क्रिकेटचं ग्राउंड आहे। ॲडिलेड हे शहर कातडी व लोकरी कापडी व्यवसायाचे केंद्र आहे।
पर्थ ही पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रांताची राजधानी आहे. तर पर्थ ही पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रांताची राजधानी आहे. पण आता ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटची मैदाने कोणती कोणती आहेत? पर्थ, सिडनी, कॅनबेरा, ॲडिलेड, ब्रिस्बेन. आणि आता T20 वर्ल्ड कप सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये आहे. कोणता? 2022चा T20 वर्ल्ड कप सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि वर्ल्ड कप सुद्धा याच ग्राउंडवर खेळला जाणार आहे. ॲडिलेड हे शहर कातडी व लोकरी कापड व्यवसायाचे केंद्र आहे. पर्थ ही पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रांताची राजधानी आहे. पर्थ हे लोकर व गव्हाच्या व्यापाराचे केंद्र आहे. पर्थ हे लोकर व गव्हाच्या व्यापाराचे केंद्र आहे. ब्रिस्बेन ही क्वीन्सलँड राज्याची राजधानी आहे. ब्रिस्बेन ही क्वीन्सलँड राज्याची राजधानी आहे. ब्रिस्बेन कशाची राजधानी आहे? तर ब्रिस्बेन ही क्वीन्सलँड राज्याची राजधानी आहे. ब्रिस्बेन हे ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध औद्योगिक केंद्र व प्रसिद्ध पर्यटन केंद्र आहे. ब्रिस्बेन हे ऑस्ट्रेलियातील प्रमुख औद्योगिक केंद्र व प्रसिद्ध पर्यटन केंद्र आहे. मेलबोर्न हे ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मेलबोर्न हे ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. व्हिक्टोरिया प्रांताची राजधानी मेलबोर्न आहे. व्हिक्टोरिया प्रांताची राजधानी मेलबर्न ही आहे. जगातील सर्वात जास्त मेंढ्या कोणत्या खंडात आहेत? तर जगातील सर्वात जास्त मेंढ्या हे ऑस्ट्रेलिया खंडात आहेत. ऑस्ट्रेलिया खंडातील मरिनो मेंढी लोकरीसाठी प्रसिद्ध आहे. ऑस्ट्रेलिया खंडातील कोणती मेंढी ही लोकरीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑस्ट्रेलिया खंडातील मरिनो मेंढी ही लोकरीसाठी प्रसिद्ध आहे. ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरील सिडनी व पश्चिम किनाऱ्यावरील पर्थ ही शहरे जोडतो. ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरील सिडनी व पश्चिम किनाऱ्यावरील पर्थ ही शहरे जोडतो. सिडनी आंतरराष्ट्रीय बंदर तर ब्रिस्बेन, ॲडिलेड, मेलबर्न ही ऑस्ट्रेलियातील महत्त्वाची बंदरे आहेत. सिडनी, ब्रिस्बेन, ॲडिलेड, मेलबर्न, पर्थ आणि हे क्रिकेट ग्राउंड सुद्धा आहेत त्या शहरांमध्ये. तर हे होते ऑस्ट्रेलियातील अबोरिजिन या छोट्याशा चॅप्टरबद्दल महत्त्वाची माहिती. आता जे ऑस्ट्रेलियातील अबोरिजिन आहेत म्हणजे अबोरिजिन हे काय आहेत? तर ऑस्ट्रेलियामध्ये पूर्वी ऑस्ट्रेलॉइड वंशाचे लोक होते. मग युरोपीय लोक आल्यानंतर युरोपीय लोकांनी ऑस्ट्रेलॉइड वंशाच्या लोकांना अबोरिजिन हे नाव दिले आणि अबोरिजिन हे या शब्दाचा मूळचा अर्थ काय आहे? तर ते मूळचे रहिवासी असा आहेत. आणि अबोरिजिन हे लोक भटके होते. मग ते अबोरिजिन लोक हे हार्पून, बूमरँग, चाकू, भाले इत्यादींचा वापर शिकारीसाठी करत होते. तर हे होते ह्या व्हिडिओमधील महत्त्वाचे नोट्स, पॉईंट, ऑब्जेक्टिव्ह. आपण जो काही जगाचा भूगोल ही 20 व्हिडिओची सिरीज पाहत आहोत आणि प्रत्येक चॅप्टर वाईजनुसार आपण व्हिडिओ टाकत आहोत. पण ह्या चॅप्टरच्या किंवा ही जी काही 20 व्हिडिओची सिरीज आहे या 20 चॅप्टरच्या नोट आपण PDF स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. पण याचं काही शुल्क आहे, याची काही प्रोसिजर आहे, ते तुम्हाला फॉलो करावं लागेल. पण आता ह्या PDF आता जे काही आपण व्हिडिओ पाहत आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण 31 प्रश्न पाहिलेले आहे आणि थोडीफार एक्स्ट्रा माहिती सुद्धा पाहिलेली आहे. पण ह्या PDF काय आहे? प्रत्येक चॅप्टर खाली 1.5 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये ह्या इन्फॉर्मेशनमधले जेवढे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आत्ता ना आत्ता कुठं ना कुठं पडलेले आहेत. मग असे 20 चॅप्टरच्या खाली प्रत्येक चॅप्टरच्या खाली 1.5 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. मग आता हे 20 चॅप्टर संपल्यानंतर आणखीन 20 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. ती 20 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन भूगोल प्लस इतिहासमध्ये मिक्स कन्वर्ट करून केलेली आहे. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठीही आपण PDF अवेलेबल करून देत आहोत. आता ह्या PDFची प्राइस आहे फक्त आणि फक्त 51 रुपये. आता ज्यांना फ्रीमध्ये पाहिजे असेल त्यांनी ते व्हिडिओ पहा, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल. पण जी काही प्रत्येक चॅप्टरच्या खाली 1.5 पेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणि 20 चॅप्टर संपल्यानंतरचे जे काही 20 पेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती व्हिडिओमध्ये मिळणार नाही. त्यासाठी ही PDF आपण देत आहोत आणि ह्या PDFची प्राइस आहे 51 रुपये. मग आता ही PDF मिळवायची कशी? तर त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसेल 89 99 65 38 15 89 99 65 38 15 आणि आणखीन एक नंबर 99 70 96 11 44. आता जी तुम्हाला 2 नंबर दिलेले आहेत त्यापैकी पहिला जो नंबर आहे 89 99 65 38 15
मोस्टली ह्याच नंबरवर तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फक्त 89 99 65 38 15 ह्याच नंबरवर करण्याचा प्रयत्न करा. आणि जर ह्या नंबरवर नाही झाला तर जर दुसरा नंबर दिलेला आहे 99 70 96 11 44 ह्या नंबरवर करा. जर पहिल्या नंबरवर सक्सेसफुल नाही झालं तर दुसरा नंबर ट्राय करा 99 70 96 11 44. पण मोस्टली 99% पहिला जो नंबर आहे 8999653815 त्याच्यावरच पेमेंट करा. आणि तुमची एकदा पेमेंट झाली ती पेमेंट सक्सेसफुल झालेला स्क्रीनशॉट त्याच नंबरवर पाठवा 89 99 65 38 15. तुम्ही ज्या नावाने पेमेंट केली आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आणि तुम्हाला कोणती PDF पाहिजे, आता जगाचा भूगोल पाहिजे तर लगेच तिथं मेसेज करा जगाचा भूगोल PDF म्हणून आणि तुमची पेमेंट केलेली ती सक्सेसफुल झालेली ती सेंड करा. तुमचं नाव काय आहे ते टाका, तुम्हाला PDF मिळून जाईल. आणि हां, PDF भेटल्यानंतर तुम्हाला त्या PDFचा पासवर्डसुद्धा दिला जाईल. प्रत्येक PDFचा पासवर्ड वेगळा असेल. ज्याला PDF भेटलेली आहे त्याला पासवर्डसुद्धा दिला जाईल. पेमेंट सक्सेसफुल झाली त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि 8999 65 38 15 89 99 65 38 15 ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. जी PDF पाहिजे त्याचं नाव टाका जगाचा भूगोल. तुम्हाला PDF भेटेल, त्याचा पासवर्डसुद्धा भेटेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पैसे देऊन ही PDF घेत आहात तर ही PDF तुम्ही कुणीही दुसऱ्याला देऊ नका. फक्त ही PDF तुमच्यासाठी एकासाठी चालेल, कारण पासवर्ड टाकलेला आहे. मी तुम्हाला दिली, त्याचा पासवर्ड दिला तर ते फक्त तुम्हालाच ओपन होणार. तुम्ही दुसऱ्याला देऊ नका, कारण ते पैसे तुमचे आहेत. आता ह्या PDFची माध्यमातून तुमचा काही फायदा झाला, याच्यामध्ये नोकरी लागली तर तुम्ही दुसऱ्याला असंच फ्रीमध्ये दिलात तर तो काही त्याची पहिली पगार तुम्हाला देणार नाही. फक्त पार्टी दिली ना, पगार देणार नाही. म्हणून सांगतोय, तुम्ही पैसे देऊन PDF घेतलात ना, मग ही PDF फक्त तुमच्याजवळच राहू द्या, कुणालाही देऊ नका. इथं स्वार्थी बना, इथं जनसेवा करायला जाऊ नका. मीही जनसेवा करतोय, पण तिथं फ्रीमध्ये यूट्यूबवर अवेलेबल करून दिलेले आहेत. पण हे आत्तापासून आता वेळ कमी आहे त्यासाठी हे PDF चालू केलेली आहे. एव्हा तुम्हाला प्रोसेस कशी आहे ते समजली असेल. स्क्रीनवर जो नंबर आहे 89 99 65 38 15 ह्या नंबरवर फोनपे, पेटीएम, जीपे काय असेल ते करा. त्याचा स्क्रीनशॉट ह्याच नंबरवर पाठवा, तुम्हाला PDF मिळून जाईल. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्री आहे हो. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही आहेत. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे, त्याला दाबायचं असतं. त्या म्हणजे लाल रंगामध्ये बटन असतं सबस्क्राईब करायचं, ते दाबायचं. त्याच्यानंतरची घंटी असते ती सुद्धा वाजवायची, कारण घंटी वाजवल्यानंतर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. म्हणजे सर्वप्रथम ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. नंतर उगाच सर्च करायची आवश्यकता लागणार नाही. आणि व्हिडिओज हे जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला चांगले वाटले, त्याच्यातून तुमचा फायदा झाला तर दुसऱ्यांना फायदा करून द्या. म्हणजे तुम्हाला जर पटलं नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना काय पटवून देणार. तुम्हाला आवडले तर तुम्ही दुसऱ्यांना फॉरवर्ड करा, दुसऱ्यांना शेअर करा. जसे आपल्या ग्रुपवरचे व्हिडिओ दुसरीकडे जातात किंवा दुसऱ्या ग्रुपचे व्हिडिओ आपल्याकडे येतात, तसं आपले व्हिडिओज हे सुद्धा दुसऱ्या ग्रुपवर शेअर करत जावा. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, आणखीन काही जणांना माहिती नाही की बाबा इकडं नोट्स भेटतात, इकडं नोट्सचे व्हिडिओ आहेत, फ्रीमध्ये भेटतात. आणखीन बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर सर्वांना त्याचा फायदा करून द्या, घेऊ द्या. तर बस एवढंच सांगायचं.